आरुल जाऊ दे जा आरुल जाऊ दे आरुला चल आरू हाँ जी हाँ मम्मी किधर गया तुम ये नहीं है नैवेद्य आता ते पोलपट पाहत होती मी बी 300 रुपये सांगायला ते घ्यायचं असलं तर करते ना कमी एकदा आईला फोटो काढून खाली पॅन्ट टाका ना उन्हामुळं नुसतं भुरकं भुरकं यायला उन्हामध्ये काल यात्रेत आहे ना मी हे नवीन कुकर घेतलं रसोया तर म्हटलं त्यात वरण लावून बघूया नाही तर कुकर म्हणून स्वागत नाही करोगे आप हमारा आणि पोलपट पण घेतलाय पोलपट कुठे ठेवलाय मी हां हे बघा खूप दिवसांनी मला आहे ना असला पोलपट पाहिजे होता अशा प्लायवूडचा माझा जुनावाला जो आहे ना तो असा आहे तर तो मी आईला देणार आहे नवीन हा मी परिवारमध्ये बघत होते ना 350ला आहे हा किती झाली थोडं पाणी जास्त टाकले मी शिट्टी झाली छान आहे कुकर छान निघलाय तर हे 350ला पोलपट होता यात्रेतून मी फक्त 200 रुपयाला आणला आणि विळी पण आणली बरेच म्हणजे काम उपयोगी वस्तू आणल्यात मी जेव्हा विळी पण दाखवली तुम्हाला तर विळी ही वाली विळी आणली तर तो विळीवाला म्हणत होता ही तुमची पिढी न पिढी जाईन म्हणे ही विळी ही जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी है आणखी एक आणला बघा आयटम तो पण दाखवते आणि प्रसाद वगैरे रेवड्या बिवड्या आमच्या जत्रेत असंच प्रसाद भेटतो म्हणजे घेण लागतो हे एक आणलं बघू लागले की याचा काय यूज आहे तर ज्या गावाकडल्या माझ्या मैत्रिणी आहे त्या म्हणे हे पुरण दाबायला पण उपयोगी येतं आणि मला वाटतं इथं पावभाजी किंवा आलू स्मॅश करायला याला पण मदत होईल याची ना तर माझ्याकडे नव्हतं तर हे एक आणलं मी आणि आरूबाईला खूप सारे कपडे आणले दाखव वेअर केला ना टी शर्ट तसे मी तिला 3 टी शर्ट आणले एक फुल ड्रेस आणला आणि ही पॅन्ट आहे ना पॅन्ट पण 50 रुपयात आणि टी शर्ट पण 50 रुपयात आणखी नाईट पॅन्ट पण आणल्या
फक्त 50 रुपीज. असं टप्पर हरभरे आमचं. याला नीट करते मी आता, काम आवरून घेते. ब्लाऊज पीस पण आणला मी, 90 रुपयाला दिला तो. 100चा कमी नाही म्हणत होता, 10 रुपये केले कमी. डेली यूजला चांगलं आहे म्हटलं शिवण्यासाठी. आणखी काय गोष्टी आणल्यात. हे आणलं मी, दाखवते तुम्हाला. लसूण मी 2 किलो नेऊन लावला होता. पाणी नसल्या कारणाने मी कापूनच आणला थोडासा के म्हणून, विळ्याने कापून टाकला. थोडासा के म्हणून काय केलं म्हटलं कट करून टाकला. आणि 2 किलो लावला होता मी ॲक्च्युली, तर त्याचा एवढा झाला पहा. हा किलोभर पण नसन, पण जाऊन द्या आता. वावरातलं ते वावरातलं शेवटी. पाणी नव्हतं आमच्याला, कमी पडलं होतं पाणी, तर एवढाच आणलाय लसूण. एवढा झालाय माझा फक्त आणि फक्त. हे ना लसणाच्या साईडनी कोथिंबीर होती, तर त्याचे हे घरचे धने, एवढे धने भेटले मला घरचे. घरचं थोडं असू जास्त असू त्याला खूप महत्त्व आहे. हरभरे सांडलेले खूप आहे, पण ते वेचणं नाही झाले अजून. कुठं मोठं आहे ना, जिथे हिरवे होते तिथं थोडंसं सोंगायचं पण राहिलेलं आहे. तर आई मला म्हणे की जाऊ नको, जाऊ दे. पण नाही गेलं तर बरंचसं म्हणजे 5-6 किलो अजून निघतील. तर तेवढी डाळ मला काम येईल ना वर्षभर. आणि तेवढी टोपल्यातली 2 धडे त्यांनी आणली. ते तर आमच्या ताई म्हणायला त्यांना घ्यायचे 3-4 धडे. तर त्यानंतर मी विकत घेते, बघू आता त्यांना पण द्यायचे. आणि बाकीचे जे भरण क्विंटल 2 क्विंटल जे पण भरण, त्या 3 गोण्या त्या मोंड्याला टाकून द्यायचे आहे. हरभऱ्याच्या वेळेस ट्रॅक्टरचा याचा खर्च आला 5,000. आणि ते बी 1800चं बी नेलं होतं. आणि पेरणाऱ्याने घेतले होते 1200 रुपये. म्हणजे 9 ते 10 हजार मला खर्च आला. आणि 2 क्विंटल पण हरभरे भरते की नाही का नाही. ते सध्याचा हरभऱ्याचा रेट 6,000 रुपये क्विंटल असं चालू आहे. तर ते किती क्विंटल भरते मी तुम्हाला सांगेनच, पण 2 क्विंटल पण भरते की नाही गॅरंटी नाही आहे. आणि जे 8-9 धडे ते असंच जाणार आहे, कारण 4 धडे तर ताईलाच देणे. आणि बाकीचे आईनी पण आम्हाला बरीचशी मदत केली, आईला पण देणे. बाकीचे उरलेले मला शिट्टी डिस्टर्ब करायला बंद करते. शिजलं असं ना, तर 3 ते 4 शिट्ट्या झाल्या ना, जाऊ दे. 3 ते 4 हरभरा असल्यामुळं कोणी पण मागायला दे, कारण चना डाळ जाऊ दे. मला आता हरभऱ्याची डाळ घरची होऊन जाईल. मी 1 वर्षाची नाही तर मी 2 वर्षाची डाळ बनवून ठेवणार आहे. आता खरं पुढच्या वर्षी नाही लावलं तरी जाऊ दे. हरभरं लावलं बी ना ते असंच जातं, खाण्यात जातं. काही वानरांनी बेजार केलं आम्हाला. बघू आता. हे म्हणते परवडतं कापसापेक्षा, कारण मग लास्ट शेवटचा कापूस काही निघतच नाही. एवढा बारीक बोंड पडतो आणि किडेल पडतं. मी तर व्यासलाच नाही, शेवटचा व्याचायला पण गेले नाही मी. आईनीच 1-2दा व्याचला, त्यांना 200-300 रुपये काय आले व्याचायचे काय आम्ही म्हणजे त्या कापसाची. ते पण आम्ही 1-2दा आम्ही गेलो की तेवढ्यात ते पैसे नॉनव्हेजलाच चालले जाते. म्हणजे काही एवढं काही उरलंच नाही तर शेवटच्या कापसाचं. तर चला असं आहे. आणि मी गेल्या लसूण काढला आणि मोबाईल चालू करायला शूटिंग घ्यायला तर नुसतं दुसरं यायला सगळं. म्हटलं जाऊ द्या मग. आणि गरमी पण होती गावाकडं आणि डोळ्यामुळे मला जास्त उन्हात पण हे करायचं नाही सांगितलेले, त्रास होईल म्हणे अजून ते डॉक्टर म्हणे. तर ते लसूण काढला, तेवढे धने काढले. आणि हरभरे किती सांडलेले म्हणून बघायला गेल्यावर खूप सारे म्हणले व्यवस्थित. तर हे लगेच नाही ना, चला आता दर्शन करायला जायचं. आम्ही देवाला गलप पण घेतला. या आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलंच आहे. म्हणजे आमच्या मोठ्या भाऊनी चढवला तो, पण आम्ही इथून जालन्यातून नेला होता 450चा. तर चढवला त्यांनी तिथे गेल्यावर आम्हाला पैसे देऊन टाकले. आणि मग आम्ही दर्शनाला गेलो. आरूबाई रडायली. देवासाठी न्यास बनवतात ना गोड भात, तो म्हणजे तिथं नेणं लागतो. मग ते थोडा काढून घेतात आणि बाकीचा प्रसाद म्हणून आपल्याला देतात. अशी काल झाली आमची गावची यात्रा. चला आरूला बघते, आरूबाई ओरडायली.